नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र कारागृह विभागामध्ये जे महाराष्ट्र प्रिझनची जी भरती प्रक्रिया सुरू आहे, त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं वेळापत्रक आलेलं आहे. आता हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं वेळापत्रक तुम्हाला सांगत आहे मी. तर बघा, हे वेळापत्रकानुसार जर बघितलं तुम्ही तर हे जे निकाल लागलेला आहे तो लिपिक पदाकरिता वरिष्ठ लिपिक पदाकरिता निकाल जो आहे तो लागलेला आहे आणि याची पदभरती जी झाली होती ती 19/3 ते 21/3 या कालावधीत झाली होती. आता याच्यानुसार जर बघितले तर लिपिक पदाकरिता 125 पदे आणि वरिष्ठ लिपिक पदाकरिता 31 पदे यांची जी ही आहे सूची आहे ती काय केली प्रसिद्ध करण्यात आली होती. तुम्ही बघू शकता ही सूची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता ही यादी आहे. 125 विद्यार्थ्यांकरिता यादी आहे. आता या यादीनुसार बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते 8 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता वरिष्ठ लिपिक पदाकरिता 1 ते 71 संख्याचं होणार आहे. त्याच्यानंतरनं लिपिक पदाकरिता आता बघा हे 31 मुलं होते त्यांचं 8 तारखेला होणार आहे. 9 तारखेला, 10 तारखेला आणि 11 तारखेला. आता या लिस्टनुसार 1 ते 40 नंबर जे आहेत त्यांनी 10:30 वाजता जायचं आहे. याला आता ही 1 ते 40 नंबर तुम्हाला दिलेला आहे तर या विद्यार्थ्यांनी जायचं आहे. 1 ते 40 नंबर यांनी जायचं आहे 9 तारखेला. 10 तारखेला 41 ते 80 जायचं आहे. या रोल नंबरनुसार 41 ते 80 या विद्यार्थ्यांनी जायचं आहे. त्याच्यानंतरनं लिपिक पदाकरिता 11 तारखेला 81 ते 125 या विद्यार्थ्यांनी जायचं आहे 10:30 वाजता. आता कुठे जायचं आहे ते अप्पर पोलीस महासंचालक व निरीक्षक कारागृह आणि सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे 1 यांचे कार्यालय जुनी मध्यवर्ती इमारत 2रा मजला पुणे इथे जायचं आहे. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तुम्हाला काय काय घेऊन जायचं ते सांगेल मी तुम्हाला. तर सगळ्यात पहिलं तर बघा की तुम्हाला तुमच्या याचे सगळे ओरिजिनल सर्टिफिकेट लागतील. कशाचे वयासंदर्भात सर्टिफिकेट. आता वयासंदर्भात तुम्हाला 10वीचा दाखला लागतो. लक्षात ठेवा दाखला जो असतो त्याच्यावरती किंवा सर्टिफिकेट ज्याला म्हणतात ते लागतं तुम्हाला. त्याच्यानंतरनं दुसरी गोष्ट अशी लागणार आहे की तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही ग्रॅज्युएशन लेवल असेल तर ग्रॅज्युएशन पासून ते 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनचे सर्टिफिकेट मार्कशीट हे सगळ्या तुम्हाला घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही कास्ट रिलेटेड असेल तर कास्ट आणि कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. डोमिसाईल म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र लागतं तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला ओळखपत्र म्हणून तुम्हाला काय लागेल आधार कार्ड लागेल किंवा पॅन कार्ड लागेल किंवा बाकीचं कोणतं ओळखपत्र असेल ड्रायव्हिंग लायसन्स हे घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर स्वतः काय करायचं की या सेटचा तुम्हाला एक झेरॉक्स घेऊन जायचा आहे. सगळ्यांची बघा स्वसाक्षांकित म्हणजे सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स घेऊन जायचं आहे आणि काय करण्यात की तुम्हाला घेऊन जायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला कोणती कागदपत्र जर तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला रद्द करण्यात येईल तुमची निवड ही लक्षात घ्यायची आहे. तर ही माहिती होती. आता तुम्हाला याच्यामध्ये हा फॉर्म भरून जायचा आहे. बघा हा फॉर्म काय करायचा आहे की तुम्ही भरून जायचा आहे हा फॉर्म. याच्यामध्ये सगळी तुम्हाला माहिती लिहायचं आहे. इथं नाव लिहायचं आहे तुमचा नाव वडिलांचे नाव आडनाव त्याच्यानंतर मोबाईल नंबर हे सगळ्या गोष्टी या फॉर्मनुसार तुम्हाला मागासवर्गीय आहे की नाही या सगळ्या गोष्टी भरायच्या आहेत तुमच्या. आता हे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र हे भरायचं आहे. त्याच्यानंतरनं आता हे सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहेत. आता कोणते ऑनलाईन परीक्षेचा मूळ अर्ज लागेल. त्याच्यानंतर जर नावाचा अर्ज म्हणजे इथे 10वीचं सर्टिफिकेट लागणार आहे. वयाचा पुरावा लागेल. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, मागासवर्गीय असल्याचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याचा पुरावा, अर्ज करताना नॉन क्रिमिनल जर असेल तुमच्याकडे तर नॉन क्रिमिनल, त्याच्यानंतर आत्महत्याग्रस्त पाल्य असेल तर त्याचं सर्टिफिकेट. म्हणजे हे तुम्हाला जसे सर्टिफिकेट लागतात तुमच्या ह्याच्यानुसार ते लागणार आहेत. अनुभव प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आणि मराठी आणि हिंदीचे ज्ञान असेल तर त्याचं सर्टिफिकेट म्हणजे 10वीच्या ह्याच्यात असतं ते. तर या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.